मंडळी, भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचा आणि अभ्यासू चेहरा म्हणून ओळखले जाणारे माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं 12 डिसेंबर 2025 रोजी वयाच्या 90व्या वर्षी निधन झालं. लातूरमधील त्यांच्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्या निधनाने काँग्रेससह देशभरात राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनाने भारतीय राजकारणातील एक विचारशील, शांत आणि स्वच्छ प्रतिमेचा नेता हरपला आहे. चाकूरकर यांच्या जाण्याने राज्याचे आणि देशाचे एक सुसंस्कृत, संयमी आणि विचारशील नेतृत्व हरपल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे. त्यांच्या कार्यातून आणि व्यक्तिमत्त्वातून प्रेरणा घेण्यासारखं खूप काही आहे, असं मत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं. देशाच्या संसदीय इतिहासात त्यांचं योगदान कायम आठवणीत राहण्यासारखं आहे. म्हणूनच शिवराज पाटील चाकूरकर यांचा राजकीय प्रवास कसा होता, त्यांच्या आयुष्यातील अडचणींचा सामना त्यांनी कसा केला आणि त्यांच्या आयुष्यातील काही गाजलेले किस्से याचीच चर्चा करणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी हर्षदा आणि आपण पाहताय विषयच भारी. मंडळी, शिवराज पाटील चाकूरकर यांचा जन्म 12 ऑक्टोबर 1935 रोजी एका शेतकरी कुटुंबात झाला. कुटुंबाची आर्थिक स्थिती बेताची असली तरी शिक्षणाबाबत घरात नेहमी सकारात्मक वातावरण होतं. लहानपणापासूनच शिस्त, मेहनत आणि प्रामाणिकपणा या मूल्यांचा त्यांच्या स्वभावावर खोलवर परिणाम झाला. ग्रामीण भागातील सामान्य विद्यार्थ्यांसारखंच त्यांनी देखील शिक्षणाची वाटचाल केली, पण शैक्षणिक गुणवत्तेबाबत ते सदैव कटाक्षाने प्रयत्नशील राहिले. त्यांचं प्राथमिक व माध्यमिक शिक्षण चाकूर तालुक्यातील स्थानिक शाळांमधूनच पार पडलं. त्यानंतर त्यांनी उस्मानिया विद्यापीठातून विज्ञान शाखेत पदवी घेतली, तर मुंबई विद्यापीठातून वकिलीचं शिक्षण पूर्ण केलं. त्यांच्या अभ्यासू वृत्तीमुळे आणि शांत स्वभावामुळे त्यांची ओळख विद्यार्थी दशेपासूनच वेगळी तयार झाली. महाविद्यालयीन शिक्षणानंतर शिवराज पाटील चाकूरकर यांनी गाव आणि तालुक्यातील सामाजिक प्रश्नांना प्राधान्य देण्यास सुरुवात केली. शेतकरी सल्ला शिबिरे, युवकांसाठी रोजगार मार्गदर्शक यामध्ये त्यांनी नेतृत्व केलं. त्यांची कार्यशैली संयमी, प्रभावी आणि परिणामकारक अशी राहिली. त्यांच्या सामाजिक उपक्रमांमुळे त्यांची ओळख स्थानिक प्रशासन आणि राजकीय वर्तुळात वाढू लागली. गाव पातळीवरील समस्यांचा अभ्यास करताना त्यांनी जाणीवपूर्वक राजकीय क्षेत्राकडे वळण्याचा निर्णय घेतला. राजकारणात प्रवेश हा त्यांच्यासाठी सत्तेचा मार्ग नव्हता, तर समाजकार्यासाठी अधिक मोठी व्यासपीठ मिळवण्याचा प्रयत्न होता. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये त्यांनी सक्रिय भूमिका घेतली. सार्वजनिक प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणं, ग्रामसभांमध्ये भाग घेणं, भ्रष्टाचार व निष्क्रियतेवर उघडपणे टीका करणं यामुळे ते लवकरच लोकांमध्ये लोकप्रिय झाले. त्यांच्या संवाद कौशल्यामुळे आणि समस्यांवरील सखोल अभ्यासामुळे ते सर्वसामान्यांना सहज पटत गेलं. मंडळी, यानंतर चाकूरकरांनी वकिलीचं शिक्षण पूर्ण करून राजकारणात प्रवेश केला आणि लातूर शहराचे नगराध्यक्ष म्हणून 1 ऑगस्ट 1966 ते 31 मार्च 1970 पर्यंत त्यांनी काम पाहिलं. यानंतर 1972 ते 1980 या कालावधीत आमदार म्हणून काम केलं, तर 5 जुलै 1977 ते 2 मार्च 1978 पर्यंत महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून काम केलं. नंतर विधानसभा अध्यक्ष म्हणून देखील ते 17 मार्च 1978 पासून 6 डिसेंबर 1979 पर्यंत काम केलं. त्यानंतर 1980 ते 2004 लातूर लोकसभा मतदारसंघाचे त्यांनी प्रतिनिधित्व केलं आणि याच कार्यकाळात त्यांनी 1980 पासून 1982 पर्यंत केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री म्हणून काम केलं होतं. यानंतर 1982 ते 1983 पर्यंत केंद्रीय वाणिज्य मंत्री म्हणून देखील त्यांनी काम पाहिलं. 1983 ते 1994 पर्यंत केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री म्हणून देखील ते कार्यरत होते. लोकसभेचे उपसभापती म्हणून 19 मार्च 1990 ते 13 मार्च 1991 पर्यंत काम केलं आणि लोकसभा सभापती म्हणून 10 जुलै 1991 ते 22 मे 1996 पर्यंत केलेलं काम दिशादर्शक ठरलं. 2004 मध्ये लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला, परंतु त्यांची पक्षनिष्ठा आणि गांधी कुटुंबाशी जवळीक असल्यानं त्यांना थेट देशातील दुसऱ्या क्रमांकाचं केंद्रीय गृहमंत्रीपद मिळालं आणि ते 22 मे 2004 पासून 30 नोव्हेंबर 2008 या काळात ते गृहमंत्री म्हणून कार्यरत होते. खरं तर त्यावेळी त्यांचा पराभव झाला नसता तर ते पंतप्रधान झाले असते, ही लातूरकरांना खंत राहिली. 5 जुलै 2004 ते 22 जानेवारी 2010 पर्यंत ते राज्यसभेत सदस्य म्हणून राहिले. त्यानंतर 22 जानेवारी 2010 ते 21 जानेवारी 2015 पर्यंत त्यांनी पंजाबचे राज्यपाल म्हणून देखील काम केलं आहे. खरं तर मंडळी, 40 वर्षांहून अधिक काळ सत्तेच्या परिघात राहूनही संन्यस्तांसारखे निर्लेप, निर्मळ आणि निर्मोही असणं सध्याच्या काळात तसं दुर्मिळच.
लोकसभा अध्यक्ष, केंद्रीय मंत्री, राज्यपाल अशी महत्वाची पदे भूषवलेले शिवराज पाटील चाकूरकर हे त्यापैकी एक होते. चाकूरकरांच्या एकूण राजकीय कारकिर्दीत कसलेही डावपेच नव्हते, लबाडी नव्हती, तत्वांशी, निष्ठेशी आणि राजकीय विचारधारेशी तडजोड नव्हती. आयुष्यभर काँग्रेस पक्षाशी जे एकनिष्ठ राहिले त्या निष्ठावंत पिढीचे ते प्रतिनिधी होते. मुळात त्यांचा पिंड राजकीय नव्हता. निष्ठावंत विधितज्ञ म्हणून त्यांचा नावलौकिक असताना केवळ लोक आग्रहास्तव ते लातूरचे नगराध्यक्ष झाले होते. पुढे ते आमदार झाले आणि तब्बल 7 वेळा ते लोकसभेवर निवडून गेले. इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या काळात त्यांनी संरक्षण, विज्ञान तंत्रज्ञान, अणुऊर्जा, वाणिज्य अशा विविध खात्यांची जबाबदारी सांभाळली. विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याचे मंत्री म्हणून भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला अत्याधुनिक बनवण्यात त्यांचं मोठं योगदान आहे. लोकसभाध्यक्ष पदावरील त्यांची कारकीर्दही उल्लेखनीय ठरली. लोकसभेच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण, संसदीय कामकाजाचे संगणकीकरण, संसद ग्रंथालयाची इमारत आणि उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार असे उपक्रम त्यांच्याच कारकिर्दीत सुरू झाले होते. ते लोकसभाध्यक्ष असताना अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, सुषमा स्वराज, जॉर्ज फर्नांडिस, शरद यादव यांच्यासह डाव्या पक्षातील दिग्गज नेते विरोधकांच्या बाकांवर होते. मात्र चाकूरकर यांनी या सर्वांचा तितकाच सन्मान राखला. नरसिंहराव यांच्या सरकारला अडचणीत आणण्याचं, कोंडीत पकडण्याचे अनेक वादळी प्रसंग घडले, पण त्यांनी अतिशय संयमाने परिस्थिती हाताळली. सभागृह चालवण्याची त्यांची विलक्षण हातोटी पाहून अटलजी एकदा मिश्किलपणे म्हणाले, शिवराजजी, आपने इस सभागृह की गरिमा बढ़ाई है, इसी पद पर हमेशा बने रहो. अटलजींच्या या वाक्याने सभागृहातलं वातावरण हास्यमय झालं. पण ती चाकूरकरांच्या निष्पक्षतेला मिळालेली प्रशस्त दाद होती. ते महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष असतानाच एक प्रसंग आहे. तो असा की एकदा देशातील एका मोठ्या नेत्याचे निधन झाल्याचं वृत्त सभागृहात आलं. सदस्यांनी श्रद्धांजलीचा ठराव मांडायचा आग्रह केला. चाकूरकर म्हणाले, परिवाराकडून अधिकृत घोषित होईपर्यंत आपण प्रतीक्षा केली पाहिजे. झालेही तसंच. या प्रसंगानंतर 4 दिवसांनी त्या नेत्याचे देहावसान झाले. तो काळ असा होता की खासदार अथवा मंत्र्यांच्या शिफारशीशिवाय टेलिफोन मिळत नसे. त्यांच्याकडे तंत्रज्ञान खात्याची जबाबदारी असताना एकाने टेलिफोनसाठी त्यांना आग्रह केला. त्यावर ते म्हणाले, मी वैयक्तिक शिफारस करू शकत नाही. तुम्हाला टेलिफोन हवा असेल तर तुमच्या गावासाठी टेलिफोन एक्सचेंजची मागणी करा. इतका तत्वनिष्ठ राजकारणी विरळच असणार, असं अनेक लोकांकडून म्हणलं जातं. सार्वजनिक जीवनात असूनही शिवराज पाटलांनी कधीच कोणाला द्वेष केला नाही. निवडणुकीतील प्रचारात विरोधकांवर टीका, टिप्पणी, आरोप करण्याऐवजी ते सरकारच्या कामगिरीवर, भारताच्या भवितव्यावर बोलत असत. मंडळी, समाजवादी नेते बापूसाहेब काळदादे यांनी एका भाषणात चाकूरकरांना भाकड गायची उपमा दिली. यावर काही निकटवर्तीयांनी प्रतिक्रिया विचारली असता स्मित हास्य करत शिवराज पाटील म्हणाले की बापूंनी मला गाय म्हटलं, मी नशीबवान आहे. निवडणुकीच्या निकाला दिवशी ते गीतेतील कर्मयोग वाचत असत. हार जीतच्या पलीकडची विलक्षण स्थितप्रज्ञता त्यांच्या ठायी होती. काँग्रेस पक्ष, गांधी घराण्याशी ते एकनिष्ठ होते. म्हणूनच 2004 साली लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले तरी सोनिया गांधी यांच्या आग्रहापोटी ते देशाचे गृहमंत्री झाले. देश पातळीवर आणि महाराष्ट्रातल्या राजकारणातही शिवराज पाटील चाकूरकर यांनी मोठी भूमिका बजावली होती. मात्र केंद्रीय गृहमंत्री पदावर असताना त्यांना एका अशा वादाला सामोरं जावं लागलं, ज्यामुळे त्यांना केवळ आपली खुर्चीच गमवावी लागली नाही, तर त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा तो एक प्रकारे शेवट ठरला. हा वाद 2008च्या मुंबईतील 26/11च्या भीषण दहशतवादी हल्ल्याशी संबंधित आहे. देशातील सर्वात मोठ्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी शिवराज पाटील यांनी पत्रकार परिषद आणि रुग्णालयात जखमींना भेटण्यासाठी जाताना वारंवार कपडे बदलले. अशा गंभीर परिस्थितीतही त्यांनी कपड्यांवर अधिक लक्ष केंद्रित केल्यानं ते प्रसार माध्यमे आणि विरोधी पक्षांच्या टीकेचे लक्ष ठरले होते. इतकंच नाही तर रुग्णालयात पीडितांना भेटायला जाताना ते आपले बूट खराब होऊ नये म्हणून जपताना एका व्हिडिओमध्ये दिसले होते. या कृतीमुळे माध्यमांकडून त्यांच्यावर टीका झाली होती. तीव्र नाराजी उत्पन्न झाल्यानंतर त्यांना सूट बदलणारे गृहमंत्री म्हणून देखील बोललं गेलं. त्यानंतर 2005 ते 2008 या काळात हैदराबाद, वाराणसी, मालेगाव, जयपूर, अहमदाबाद, बेंगळूर आणि दिल्लीसह देशात अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट झाले. यानंतर 26/11च्या हल्ल्याने सुरक्षिततेतील मोठी चूक उघड झाली. या सर्व विवादानंतर आणि नैतिक जबाबदारी स्वीकारून शिवराज पाटील यांना मोठ्या मनाने 30 नोव्हेंबर 2008 रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला. यानंतर
शिवराज पाटील चाकूरकर यांचा सक्रिय राजकारणातील सहभाग हळूहळू कमी झाला आणि पुढे शिवराज पाटील चाकूरकर यांना पंजाबचे राज्यपाल पद देण्यात आलं. मंडळी अत्यंत अभ्यासू, मितभाषी आणि सौजन्यशील ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये होती. अध्यात्मात त्यांना रुची होती. सत्यसाई बाबांचे मोठे भक्त होते. डाव्या पक्षांनी त्यांच्या या धार्मिक बाजूवर आक्षेप घेतला नसता तर कदाचित ते पंतप्रधान झाले असते. चाकूरकरांचं मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषेवर असलेलं प्रभुत्व व प्रभावी मांडणी हा त्यांच्या राजकीय प्रवासाचा विशेष गुण होता. स्वच्छ चारित्र्य, टापटीप राहणीमान, वेगवेगळ्या विषयांवरील सखोल अभ्यास, अध्यात्माचा व्यासंग कमालीचा होता. दासबोध, भगवद्गीता, वेदांत, सत्य साहित्य यांचा त्यांना गाढा अभ्यास होता. अत्यंत शांत, संयमी, कोणी कितीही टीका टिप्पणी केली तरी त्यावर विशेष भाष्य न करता शांतपणे आपल्या ध्येयाकडे वाटचाल करणारं नेतृत्व म्हणजे शिवराज पाटील चाकूरकर. एखाद्या धर्मगुरूचा पण अभ्यास कमी पडेल असा त्यांचा व्यासंग होता. स्थानिक राजकारणात न पडता मी खासदार आहे, रस्ते, लाईट, नाली, दवाखाने ही कामे माझी नाहीत, त्यासाठी स्वतंत्र व्यवस्था आहे, कायदे करणं, धोरणं ठरवणं हे माझं काम असल्याचं ते सांगत असत. 30 वर्षांपूर्वी ते आपणाला भविष्यात समुद्राचे खारे पाणी शुद्धीकरण करून प्यावे लागेल असं भाषणात सांगत असत. सर्व धर्म समभाव मांडणारे व त्यांची अंमलबजावणी आपल्या कृतीतून करणाऱ्या नेतृत्वाची पोकळी चाकूरकर यांच्या जाण्याने लातूर जिल्ह्यात निर्माण झाली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. राजकारणात न केलेल्या कामाचंही श्रेय घेण्याची स्पर्धा असते, परंतु शिवराज पाटील चाकूरकर यांनी नगराध्यक्ष पदापासून ते गृहमंत्री पदापर्यंत काम केलं. अनेक निर्णय घेण्यात आले, परंतु त्यांचे वैयक्तिक श्रेय घेण्याचा प्रयत्न सुद्धा शिवराज पाटील चाकूरकर यांनी कधीच केला नाही. मंडळी, गेल्या काही वर्षांपासून शिवराज पाटील चाकूरकरांनी सक्रिय राजकीय जीवनातून पूर्णपणे निवृत्ती घेतली होती. त्यानंतरही विविध सामाजिक उपक्रमांमध्ये मार्गदर्शन करत होते. पाटील यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण लातूर हळहळ व्यक्त करत आहे. काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते, राज्यातील सर्व पक्षीय नेते, सामाजिक संस्था, लातूरकर जनतेने त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. अनेकांनी त्यांना विनम्र, तर्कशुद्ध आणि घटनात्मक मूल्यांचे मार्गदर्शक नेते म्हणून स्मरण केले आहे. चाकूरकर यांच्या निधनाने आपण एका सुसंस्कृत, सौजन्यशील व्यक्तिमत्त्वाला मुकलो आहोत. बाकी तुम्हाला चाकूरकर यांच्या व्यक्तिमत्त्वाबाबत काय वाटतं? शिवराज चाकूरकरांसारखे राजकीय नेते पुन्हा होणं शक्य आहे का? तुमची मतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या विशेष भारी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.